झारखंडचे जंगल अतिशय घनदाट आणि सुंदर जंगल होते. या जंगलात खूप प्राणी पक्षी अगदी आनंदाने आणि एकत्र राहत होते. या जंगलात नटखट माकड दादा आणि मिठू चिमुताई एकमेकांचे अगदी जिवलग दोस्त होते. ते जंगलातल्या इतर प्राण्या पक्ष्यांनाही मदत करायचे. सगळे जंगल आनंदाने भरून गेले होते एकजुटीने. मग एकदा मिठू चिमुताई काय म्हणाल्या, अरे नटखट माकड दादा, आपल्या जंगलाच्या बाहेर एक शेत आहे धान्याचे आणि त्याच्या शेजारीच एक फळांचे झाड आहे. मी काय म्हणते, आपल्या दोघात आपण शर्यत लावूया. मी अगोदर त्या धान्याच्या शेतात पोचते का तू अगोदर फळांच्या झाडावर पोचतोस हे पाहूया. जो लवकर पोचेल त्याने आपापली फळे किंवा लोंब्या एकमेकांना द्यायच्या आणि जंगलातल्या प्राण्यांनाही फळे लोंब्या वाटायच्या. नटखट माकड दादा म्हणाले, ठीक आहे मिठू, चल आपण शर्यत लावूया. म्हणून दोघे वेगात पळत गेली. पण मिठू चिमुताई शर्यत जिंकल्या. मग नटखट माकड दादानी आपल्या जवळची फळे मिठूला दिली आणि मग मिठू फळे लोंब्या घेऊन त्यांनी जंगलात येऊन सगळ्या प्राण्या पक्ष्यांना फळे आणि लोंब्या वाटल्या आणि शर्यत जिंकल्याचा आनंद साजरा केला. एकदा काय झालं, सगळे प्राणी गप्पा मारत, गोष्टी करत, नाचत, खेळत जंगलात बसले होते. तेवढ्यात एक भयंकर गर्जना त्यांना ऐकू आली. त्यामुळे सगळे घाबरले. त्यांनी पाहिलं, एक भयंकर सिब्बा नावाचा सिंह जंगलात गर्जना करत आला होता. त्याला पाहिल्यावर सगळे प्राणी पक्षी घाबरले आणि जंगलात जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले. तो सिब्बा सिंह अतिशय दुष्ट होता. तो काय म्हणाला, गर्जना करत ओरडू लागला, अरे जंगल हे खूप मोठे आहे, प्राणी पक्षी भरपूर आहेत. आता मला सगळे प्राणी पक्षी दिसले, एवढ्यात कुठे लपले? मला रोज जर यातला एक प्राणी खायला मिळाला तर खूप बरे होईल. आता मी रोज या जंगलात येणार आणि रोज एका प्राण्याची शिकार करून प्राणी खाऊन टाकणार. सगळ्या प्राण्यांनी ऐकले. पण थोडा वेळ वाट पाहिली, त्या सिंहाला शिकार मिळेना. तो निघून गेला. मग परत दुसऱ्या दिवशी तो सिंह आला. तेव्हा बबलू हत्ती दादा, पिटू ससे भाऊ आणि सुंदरी हरणीताई एका कुरणात गवत खात होते. पण या सिंहाची गर्जन ऐकल्यावर ते घाबरले. अरे सिंहाला पळा पळा, सिंहाला पळा पळा असे म्हणत ते लपून बसले. सिंहाने पाहिले या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही, त्यामुळे तो निघून गेला. पण जंगलातले सगळे प्राणी मात्र घाबरले होते. अरे याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. सगळे एकत्रित जमले. मग बबलू हत्ती दादा म्हणाले, अरे मित्रांनो, आपल्याला अन्न खाता येत नाही, जंगलातनं नीट वावरता येत नाही, सारखे आपल्याला लपून बसावे लागते त्या सिंहामुळे. याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. कधी तो येईल आणि आपली शिकार करून आपल्याला खाऊन टाकेल हे सांगता येत नाही. सारखी टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे. काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तेव्हा नटखट माकड दादा आणि मिठू चिमुताई काय म्हणाल्या, अरे बबलू हत्ती दादा, आपल्या जंगलातल्या चलाकी लांडगीनताई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे आपण सगळे मिळून जाऊया आणि त्यांना उपाय विचारूया. ठीक आहे. मग सगळे प्राणी पक्षी दुसऱ्या दिवशी चलाकी लांडगीनताईकडे गेले. त्या आपल्या गुहेत काहीतरी काम करत होत्या. प्राण्यांनी हाक मारल्यावर त्या बाहेर आल्या आणि त्या काय म्हणाल्या, अरे मित्रांनो, एवढ्या सकाळ सकाळी सगळे का आलात? काय झालं? काही संकट आले आहे का? तेव्हा नटखट माकड दादा आणि मिठू चिमुताई म्हणाल्या, अरे चलाकी लांडगीनताई, आपल्या जंगलावर खूप मोठे संकट आले आहे. एक सिब्बा नावाचा भयंकर दुष्ट सिंह येतो आहे. रोज आम्ही सगळे प्राणी घाबरतो. तो कधी शिकार करेल सांगता येत नाही.
त्यामुळे आम्हाला बिनधास्त जंगलातून वावरता येत नाही, अन्न खाता येत नाही. काय करायचं सांग बरं तूच. मग चलाकी लांडगीनताई म्हणाल्या, अरे मित्रांनो, घाबरू नका, तुम्ही उद्या सगळीजण या. मी काही तर तोपर्यंत विचार करून उपाय शोधते. मग सगळे प्राणी पक्षी आपल्या घरी निघून गेले. मग दुसऱ्या दिवशी चलाकी लांडगीनताई जंगलातनं निघाल्या. चालता चालता त्यांनी पाहिलं, एका पडक्या विहिरीजवळ एक झाड होतं आणि त्या झाडावर मधमाशांचं पोळं होतं. ते पोळं पाहिल्यावर चलाकी लांडगीनताईंच्या डोक्यात एक युक्ती आली. त्या आपल्या गुहेत परत आल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी मिठू चिमूताई आणि नटखट माकड दादांना बोलवले आणि त्यांना सांगितले, हे पहा नटखट मिठू, आपल्या जंगलातल्या पडक्या विहिरीजवळ एक झाड आहे आणि त्या झाडावर मधमाशीचं पोळं आहे. तेव्हा उदा तो दुष्ट सिंह आला सिब्बा की तुम्ही दोघांनी काय करायचं, नटखट माकड दादानी झाडावर बसायचं त्या पोळ्याजवळ आणि मिठू तू त्या सिंहाला गोड बोलून झाडाजवळ न्यायचं. सिंह झाडाजवळ आला की त्याच्या डोक्यावर नटखट माकड दादानी ते पोळं पाडायचं. मग माशा चावतील आणि सिंह जंगल सोडून निघून जाईल. ठीक आहे. ही युक्ती समजल्यावर नटखट माकड दादानी आणि मिठूने सगळ्या प्राण्यांना जंगलात लपून बसायला सांगितले. सगळे प्राणी लपून बसले आणि तो सिब्बा सिंह दुसऱ्या दिवशी आला. तो गर्जना करतच आला. सगळे प्राणी घाबरून चिडीचाप लपून बसले होते. अरे, आज जंगलात एकही प्राणी दिसेना. किती प्राणी पक्षी आहेत, पण आज एकही प्राणी कसं दिसेना मला. कुठे गेले सगळे हे? मला आज एक तरी प्राणी मिळालाच पाहिजे. अशी गर्जना करत सिब्बा सिंह राजे बोलायला लागले. तेव्हा मिठू चिमूताई तिथे गेल्या आणि त्या काय म्हणाला, अरे सिंह दादा, घाबरू नका, प्राणी लपून बसले, चला तुम्हाला दाखवते. मग मिठू चिमूताई उडत उडत गेल्या. तिच्या पाठोपाठ सिब्बा सिंह राजे गेले आणि जिथे झाड होते तिथे गेल्या. झाडाखाली सिंहराजे उभा राहिले. त्यांनी मिठू चिमूताईंनी नटखट माकड दादांना इशारा केला. त्याबरोबर नटखट माकड दादांनी मधाचे पोळे सिंह महाराजांच्या डोक्यावर पाडले. त्याबरोबर त्यातल्या माशा उठल्या आणि सिब्बा सिंह राजांना चावू लागल्या. डोक्याला, पायाला, मानेला, पाठीला माशांनी चावून चावून बेजार केलं. त्यामुळे सिंहराजे घाबरून पळायला लागले, तरी माशा मागे लागल्या. शेवटी त्यांनी घाबरून जे वेगात पळत सुटले ते जंगल सोडून गेले. परत कधीही त्या जंगलात आले नाही. आणि मग मिठू चिमूताई, नटखट माकड दादा यांनी सगळ्या प्राण्यांना बोलवलं. सगळे प्राणी बाहेर आले. मग सिंहराजे कसे पळून गेले हे सांगितलं. सगळ्या प्राण्या पक्ष्यांना खूप आनंद झाला. बबलू हत्ती दादा म्हणाले, अगं मिठू ताई, नटखट माकड दादा, तुम्ही दोघे आणि चलाकी लांडगीन ताई यांच्यामुळे आपल्या जंगलावरचे संकट निघून गेले. तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्यांनी मिठूचे, नटखट माकड दादाचे खूप कौतुक केले. मग नटखट माकड दादा आणि मिठू चिमूताई काय म्हणाल्या, अरे मित्रांनो, आपल्या सगळ्यात एकजूट जर असली तर कितीही मोठे संकट आले तर ते आपल्याला अगदी सहजपणे घालवता येते. असे म्हणून सगळे आनंदाने नाचायला लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.